नमस्कार. मी तुमची होस्ट गोल्डे. आज आहे ना, आपण गुजराती स्ट्रीट फूड पाहणार आहोत. हे थोडंसं वेगळं असतं खाण्यासाठी. म्हणजे भज्यांचाच प्रकार आहे, पण याला गोटाभजी म्हटलं जातं. आणि ही गोटाभजी तयार झाली की त्यावर थोडीशी कढी घालून खातात. आपण त्या गोटाभजी खूपच म्हणजे खूप कमी इन्ग्रेडियंट्स लागतात. चला मग आपण किचनमध्ये जाऊन ते सारं पाहूया. मी कढईमध्ये तेल आधीच ठेवून दिलेलं आहे गॅसवर. आणि गोटा भज्यांसाठी हा जो भाग आहे, हे आहे मूग डाळ. मूग डाळ भिजवून मी दळून घेतली. आता या मूग डाळीमध्ये आपण थोडासा बटाटा उकडलेला घालणार आहोत. आणि यासाठी मी ही थोडीशी हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं आणि बस एवढंच, आणि आल्याचे तुकडे एवढंच घातलं होतं. त्यामुळे हा सगळा मसाला आत्ता मी यात घालून घेते आहे. मी हा बटाटाही उकडलेला घालून घेत आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी आपण आता घातलेल्या आहेत. आणि आता आपण काय करणार आहोत, थोडंसं यामध्ये हिंग, हा थोडासा हिंग, कारण हे बाधू नये म्हणून, आणि ही हळद. आणि ओळखते. आता हे हिंग आणि हे घातलं आहे मी, आणि आता हे मी थोडंसं मीठ घालणार आहे याच्या हिशोबाने. हे मीठ घालून घेतलं आहे. हे सगळं छान मिसळून घेऊया. याच्यामध्ये फक्त मी बटाटा होता म्हणून घातला, पण गिलकी असतात ना, घोसाळी, ती घातल्या जातात. कधी बारीक कांदा चिरून, जी भाजी अवेलेबल असेल ती भाजी बारीक चिरून घातली जाते. किंवा घोसाळं असेल किंवा गिलकं असेल तर त्याचे पातळ पातळ गोल गोल काप करून आणि मग ते चांगलं केलं जातं. तर ही आता, आणि थोडंसं ही भजी घट्ट व्हावी म्हणून यामध्ये हे मी तांदूळाचं पीठ घेतलं, आणि तांदूळाचं पीठच गोटा भज्यांमध्ये मिसळवलं जातं. आता मी हे तांदूळाचं पीठ यामध्ये घालून घेते थोडंसं, म्हणजे ही छान चांगली होतात. एकदा हे तांदूळाचं पीठ मी मिसळून घेते, आणि नंतर फक्त आपल्याला ही भजी तळून काढायची आहे, बाकी काही नाही. यात मी कोणी तीळ घालतं, कोणी ओवा घालतं, तर मी थोडासा ओवा यात घालते, म्हणजे हे भजी खायला छान लागते. आणि डाळ मी म्हणजे डाळ ते लोक रात्रीच घालतात भिजत, म्हणजे जास्त फेसायला नको. थोडीशी कोथिंबीर, आणि आता थोडासा हा ओवा, अगदी 1 चमचा हा ओवा. आता हे सगळं आपण पुन्हा एकदा छान मिसळून घेऊया. साधीच असतात आणि तिखट नसतात ही भजी. मिरचीची अगदी थोडीशी चटणी घालायची वास लागण्यापुरती, बाकी यात काहीच नसतं. हातानेच ही भजी टाकली जातात आणि छान होतात. कढी घालून खातात, त्यामुळे मी ती कढी करून ठेवलेली आहे. आता ही गोटा भजी आपण तेल तापलं असेल, तेलात टाकून पाहूया. थोडासा गोलसर आकार दिला जातो, त्यामुळे त्याला ते गोटा भजी असं त्यांचं नाव आहे.
सोडा बिडा काही घातलं जात नाही किंवा गरम तेलही घातलं जात नाही, कारण आदल्या दिवशी डाळ भिजवली जाते. त्यामुळे ती आधीच म्हणजे नाही म्हटलं तरी थोडीशी ती फर्मेंट झाल्यासारखीच असते डाळ. यात काहीही घालत नाहीत, पण ही खायला फार सुंदर लागतात ही भजी. मी आता गॅस कमी केला कारण तेल माझं जास्त तापलं होतं म्हणून. पण ॲक्च्युली मीडियम गॅसवर ही भजी तळून घेतली जातात. आता ही भजी तळून झाली की दाखवते. आता तुम्ही बघू शकता आपली गोटा भजी खूप सुंदर झालेली आहे आणि ही एकदम अशी वरून कडक होतात आणि ही आतून ही अशी छान जाळीदार होतात. आपण आता गॅस बंद करूया आणि ही सगळी गोटा भजी मी गरम गरम काढून घेते. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की ही गोटा भजी वेगळ्या पद्धतीने खाल्ली जातात. तर आता मी कढी करून घेतलेली आहे. मी गुजराती कढी केलेली नाही आहे. मला जी येते ब्राह्मणी कढी ती केली. गुजराती कढीमध्ये फोडणी घालताना लवंग घातली जाते आणि कढी त्यांची घट्टच असते. तर ही कढी मी करून घेतलेली आहे आणि आता हे जी आपण या प्लेटमध्ये जी भजी घेतली आहे यावर आपण आता कढी टाकणार आहोत. ही त्यांची कढी फार घट्ट असते. मला एवढी घट्ट कढी जमली नाही आहे. तर ही कढी घालून या पद्धतीने ती खाल्ली जाते. त्याच्यावर चिंचेची चटणी किंवा काय त्यांची ती काहीतरी लसणाची लाल तिखट चटणी असते ती टाकली जाते. आणि अशा पद्धतीने हे गुजराती स्ट्रीट फूड, गुजराती गोटा भजी मी आज तुम्हाला दाखवली आहे. खूप साधी सोपी. कोणी आल्यानंतर आपल्याला ही रेसिपी करता येते. मुख्य म्हणजे यात साहित्य जास्त नाही आहे. तुम्हाला ही गोटा भजीची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर सांगा. याचं चाटसारखं करून खातात. म्हणजे लाल लसणाची चटणी, त्यानंतर हिरवी चटणी, मग थोडासा कांदा, मग शेव आणि असं ते एका याच्यामध्ये देतात. बोल नसतो त्यांचं, पानाचं जसं आपल्याकडे पळसाच्या पानाची द्रोण असतात तसं द्रोणामध्ये ते देतात आणि काढी देतात. ही खायला गुजराती गोटा भजी फार छान लागतात. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. आणि माझा नेहमीचा फंडा बनवा, खा, खिलवा. तुमच्या गोडलीला छान कॉमेंट्स जरूर पास करा. धन्यवाद.